तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णुकिती तुझ परोपरी, वर्णुकिती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. बरं का मानसी, तुळशीचं श्रीकृष्णाशी लग्न लावलं जातं. बर. तुळशी वृंदावनात छोटी बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात, बाजूला ऊस लावतात, मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणतात. अगं अगदी आपल्या नॉर्मल लग्नांप्रमाणे. अगं ब्रह्मवैवर्त पुराणात ही तुळशीची कथा आहे. ही कथा श्रीकृष्णाच्या गोलोकात घडलेली आहे. बर. तिथं नेहमी सुंदर रासक्रीडा चालत असे. श्रीकृष्णाच्या बासरीवर गोप गोपी देहभान विसरून रास करीत. तुळशी ही त्यातलीच एक गोपी. तुळशी, रास अर्धवट सोडून आलीस? श्रीकृष्णा, मी दमलीये. लबाड बोलू नकोस. मला सांग, काय झाले? आजची रासक्रीडा अपूर्व होती कृष्णा. तुझी अद्भुत बासरी, त्यावर माझे पडणारे पदन्यास. तुळशी, भानावर ये. नाही कृष्णा, तुझ्यामुळेच माझं भान हरपलंय. तुळशी. राधे. तुळशी, तू रास क्रीडेचा भंग केलायस, गोलोक नियमांचा भंग केलायस. शांत हो राधे, शांत हो. तुळशी, तू गोलोकांच्या नियमाचा भंग केलायस, म्हणून मी रासेश्वरी राधा तुला शाप देते की तू दुःख आणि दैन्याने भरलेल्या भूलोकात जन्म घेशील. राधे, राधे, व्यर्थ शापिलस तिला. अगं, माझ्या प्राप्तीची आशा धरणं हा काही अपराध नव्हे. आणि तो जर अपराध असेल तर सर्वात मोठी अपराधी तूच नव्हे का? मी? हो तुळशी, मी तुला वर देतो की भूलोकात तुझा विवाह माझ्या अंशावताराशी होईल. बरं का मानसी, अशा प्रकारे शापग्रस्त तुळशीनं पृथ्वीवर गंधमादन पर्वतावरच्या राजा धर्मध्वज आणि त्याची पत्नी माधवी यांच्या पोटी जन्म घेतला. या जन्मातलं तिचं नाव तुळशी असंच होतं. ओके. मोठी झाल्यावर नारायणाची पती म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून वनात जाऊन तिनं घोर तप केलं. तिच्या तपानं प्रसन्न होऊन प्रत्यक्ष ब्रह्मदेव बद्रिकाश्रमात प्रगट झाले. तुळशी, डोळे उघड तुळशी. प्रणाम भगवन. आपण ब्रह्मदेव ना? होय. पण मी तर नारायण प्राप्तीसाठी तप करते आहे. त्याची कल्पना आहे मला, पण मी तुला येथे वेगळीच गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. काय ब्रह्मन? मुली, गोलोकात तू श्रीकृष्णासाठी वेडी झालीस, शापग्रस्त होऊन पृथ्वीवर आलीस. पण त्याच वेळी श्रीदामा नावाचा एक गोप गोलोकात तुझ्या प्राप्तीसाठी तळमळत होता. काय? मला ह्याची कल्पनाच नव्हती. होय भद्रे, त्याने पृथ्वीवर येऊन घोर तप केले आहे. त्याची तपपूर्ती व्हावी म्हणून तू त्याचा स्वीकार कर. जशी आज्ञा ब्रह्मन. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे तुळशी शंखचूडाची पत्नी झाली. तुळशी आदर्श पतिव्रता होती. हरिप्राप्तीचा षडाक्षरी मंत्र मात्र तिनं अखंड जपला. आणि शंखचूड?
अगं शंखचूड हा कृष्णाचा जरी अंश असला तरी ह्या जन्मी त्याची नीती काही ठीक नव्हती. तुळशीच्या पातिव्रत्यामुळे तो अजिंक्य बनला होता. तुळशीनं एक पवित्र कवच त्याला कंठमणी म्हणून घालायला दिलं होतं आणि ते परिधान केल्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिशक्तींना सुद्धा अजिंक्य ठरला होता. माय गॉड. प्रिय तुळशी, मी शंकराशी युद्ध करण्यासाठी जातो आहे. मला निरोप दे. प्राणेश्वर जपून राहावं. ठीक आहे, येतो मी. कोण? शंखचूड तर नव्हे. तुम्हाला काय दान हवे? गोधन हवे की भूदान हवे? हे बघ, मला बाकी काही नको. तुझ्या गळ्यातली ती मला तेवढी मला दे. तेवढं सोडून काही मागा. ती माझ्या पत्नीनं प्रेमानं माझ्या गळ्यात घातलेली पवित्र माला आहे. नाही, हे बघ, देणार असशील तर तीच मला दे. बाकी तू ती कशी देणार म्हणा? त्या पतिव्रतेच्या दिव्य कवचामुळे तू अजिंक्य आहेस बाबा. नाहीतर तुझा पराक्रम म्हणजे काय? कसपटा समान. जे प्राक्तनात असेल तेच घडेल. आता तरी जाऊ का? जा बाबा, जा. माझे काम झाले हो. जा आता. शंखचूडाकडून ते दिव्य कवच हस्तगत केल्यानंतर भगवान विष्णूंनी शंखचूडाचं रूप धारण केलं आणि तुळशीच्या महालात येऊन तिचं पातिव्रत्य भंग केलं. अगं, आपली करण्यात आलेली फसवणूक आणि बाकीचं सगळं सत्य जेव्हा तुळशीला समजलं तेव्हा ती फार संतापली. हे विष्णुदेवा, अधर्मानं आपण माझ्या पतीचं प्राणहरण केलं. कपटीपणानं माझं पातिव्रत्य भंग केलं. आपण पाषाण हृदयी आहात. मी तुम्हाला शाप देते की आजपासून तुम्ही पाषाण शाळीग्राम बनून पृथ्वीवर पडाल. तुझ्या शापाचा मी आनंदानं स्वीकार करतो तुळशी. पण आपण असं का केलं? आम्ही असं कोणतं पाप केलं होतं की आपण आम्हाला असं दुःख द्यावं? तुळशी, सावध हो. अगं, हा सगळा मायेचा पसारा विसरलीस? गोलोकातली गोपी तू माझी शारीरिक आसक्ती धरलीस, त्यामुळे हा सगळा खेळ खेळावा लागला. तुळशी, शंखचूड बनलेला श्रीदामा आपले भोग भोगून गोलोकात गेला देखील. मी तुला तिथेच न्यायला आलोय. तुळशी, मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या या सुंदर केसांपासून वृंदावनात तुळशी नावाचा वृक्ष तयार होईल. तो तिन्ही लोकात पूजनीय असेल. तुझ्या उग्र तपानं मी प्रसन्न झालोय. तुझं स्थान कायम माझ्या हृदयात असेल. तुळशी पत्रा वाचून माझी पूजा कधीच पूर्ण होणार नाही. श्रीकृष्णा, मला तुमच्या घरातही स्थान नको. मी आपली तुमच्या अंगणातच बरी आहे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी
अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.